कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी आजी, मी खोटं बोलले, पण मला खरंच रिसेप्शनला नाही यायचंय। का? कारण आजी, एजे ना साधं मी त्यांच्या समोर आलेले सुद्धा नको असते। सारखं म्हणत असतात की मी त्यांच्या योग्यतेचीच नाही। आणि आजी, काल काय झालं ते बघितलंत ना तुम्ही? अहो, मला माझ्या सामानासकट बाहेर फेकून दिलं त्यांनी। हे असं सगळं असताना मी त्यांची बायको म्हणून रिसेप्शनला त्यांच्या बाजूला कशी काय उभी राहू? बरं, रिसेप्शनला की मोठमोठी लोक येणार आहेत, मी त्यांच्या समोर काही गोंधळ घातला तर? नको आजी, त्यापेक्षा नकोच। अभिरामच्या वागण्याचा खूप त्रास होतो ना तुला, कळतंय मला बाळा, पण म्हणून रिसेप्शनला न जाणं हा त्याच्यावरचा उपाय नाही ना होऊ शकत। मग आजी, आता तुम्हीच सांगा, काय करू मी? आपण एक काम करू, गंमत करू। गंमत आजी, आजी काही गंमत बिम्मत नको। एजे ना परत चिडतील। गंमत काय, गंमत नको। हे बघ बाळा, जशी तुला माझी, आमच्या सगळ्यांची, अभिरामची गरज आहे की नाही, तशीच अभिरामला देखील तुझी गरज आहे। आजी, म्हणजे तू रिसेप्शनला जाऊच नकोस। हा, हेच तर म्हणते मी येतच नाही। बेस्ट। मग रिसेप्शनला आलेले पाहुणे अभिरामला प्रश्न विचारतील, काय? तुमची बायको कुठे आहे? मग तो काय उत्तर देईल? ते सांगतील की काय सांगतील? हेच तर त्याला समजत नाहीये ना। आणि त्याला देखील तुझी गरज आहे, हीच जाणीव आपण त्याला करून द्यायची। तो आता मस्त बोलतोय, त्याला असं वाटतंय की तुला रिसेप्शनला नेऊन तो तुझ्यावर उपकार करतोय। खूप मोठा भ्रम आहे त्याचा, आणि हा मोठा भ्रमाचा भोपळा ना आपण फोडून टाकायचा, बरोबर? तू तुझा रिसेप्शनला न जाण्याचा हट्ट कायम ठेव। हा, हा, मग बघ कसा अभिराम येतोय की नाही तुझी मनधरणी करायला। लीला, बरं वाटत नाहीये ना ग तुला? म्हणूनच आम्ही डॉक्टरांना बोलवणार आहोत। हो, आणि रिसेप्शनच्या आधी तू एकदम ठणठणीत व्हावीस म्हणून तुला मोठं इंजेक्शन पण देणार आहेत डॉक्टर। अरे बापरे, ह्याचा तर मी विचारच केला नव्हता। आता खरंच डॉक्टर आले आणि त्यांनी या तिघींना सांगितलं की मला काहीच झालं नाहीये तर? आणि मग जर या तिघींनी जबरदस्ती मला इंजेक्शन घ्यायला लावलं तर? वहिनी, आपण हिला इतकं उठवण्याचा प्रयत्न करतोय, पण ही तर हलत पण नाहीये। हिला चक्कर आली असेल ना वहिनी? आपण एक काम करूया, आपण ना हिला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया। हा, अरे बापरे, या तर मला खरंच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघालेत। आता जर आजी आल्या ना तरच त्या मला वाचवू शकतील। पार्टनर, काहीतरी कर ना, मला नाही जायचंय हॉस्पिटलमध्ये। करेक्ट बोललीस तू सरस्वती, हिला ऍडमिट करावंच लागेल। शुद्ध हरपलीये ना हिची। मी ॲम्ब्युलन्सला कॉल करते, ते हिला घेऊन जातील। नाही नाही नाही, म्हणजे कशाला ना उगाच हॉस्पिटल वगैरे। अगं कशाला म्हणजे? गदा गदा हलवून सुद्धा उठत नव्हतीस तू, कॉल तर करावाच लागेल। करतेच फोन। नको नको नको, म्हणजे मला अशक्त पण आहे ना, म्हणून मला झोप लागली असेल, मला बरं नाहीये ना। बरं वाटत नाहीये ना? ठीक आहे, मी ना तुला एक स्ट्रॉंग गोळी देते, लगेच बरं वाटेल, झोपशील डायरेक्ट। सरस्वती, हा, गोळी दे हिला। हो वहिनी।
गोळी घे. मी अशा कुठल्याही गोळ्या नाही घेऊ शकत, मला नाही चालत. म्हणून नको नको. असं कसं? गोळी तर तुला घ्यावीच लागेल. अगं घे ना. नाही त्याचं काय ना, मला फक्त माझ्या डॉक्टरांनी दिलेल्याच गोळ्या चालतात. अरे बाप रे, ऐक हे लक्षातच आलं नाही आपल्या. सरस्वती, हिच्या डॉक्टरांना कॉल कर. लीला, दे ग नंबर दे. हा दे दे दे. दे. लीला, डॉक्टरांचा नंबर दे. मी आता काय करायचं आपण? लीला, औषध घे नाही तर गोळी घशात घाली. लीला, ए लीला, वहिनी ही झोपली परत. थांब लक्ष्मी, ही आशा ऐकणार नाही. हॅलो. हॅलो एजे, आम्ही लीलाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, औषध सुद्धा देण्याचा प्रयत्न केला. ती आमचं ऐकत नाहीये, उठत सुद्धा नाही. काय करायचं? व्हॉट नॉनसेन्स. फोन दे तिला. लीला, एजंटशी बोल. एजे बोला. नाही, मला बरं वाटत नाहीये. मला नाही बोलता येणार कोणाशी. ऐकलं मी. हे जे पण ना, आधी म्हणे माझा आवाज ऐकायचा आहे, मग म्हणे मला बघायचंही नाहीये, मग म्हणे माझी लायकी नाही. ते मग एवढं सगळं आहे ते कशाला मला बायको म्हणून मिरवायचंय? हे जे पण ना. हे जे ए उठ. ए उठ ना. अरे पण तिला कसं कळणार की तू तिच्यासोबत बोलतोयस म्हणून? दुसरं कोणी या खोलीत झोपलंय आई? हा तेही आहेच म्हणा. ए उठ. लीला. तिला झोप लागली असेल रे अभिराम. तिला कसं कळणार तू तिच्यासोबत बोलतोयस? लीला, लीला उठ आणि रेडी हो लवकर. कम ऑन, गेट अप. लीला, स्टॉप दिस नॉनसेन्स. रूम मध्ये येताना मी पाहिलं की तुझे डोळे उघडे होते आणि तू स्वतःशी बोलत होतीस. आता नाटक बंद कर आणि आवर. तुला रिसेप्शनला यावं लागेल. अँड आय विल नॉट टॉलरेट एनी नॉनसेन्स टुडे. न गोंधळ घालता तुला माझ्या बाजूला उभं राहावं लागेल. यू अंडरस्टँड दॅट? लीला, लीला गेट अप. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.